भारतीय जनता पक्षाला नगर परिषदेत सर्वाधिक जागा मिळाल्याच्या आनंदात प्रभाग क्र. 8 मधील इच्छुक उमेदवार माननीय प्रशांत गड्डमजी यांनी आपल्या कार्यालयात भव्य जल्लोष साजरा केला. या आनंदोत्सवात युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ढोल ताशांच्या गजरात, घोषणांनी आणि जल्लोषात भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेची ताकद, एकजूट आणि जनतेच्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील काळातही पक्षाच्या कार्यासाठी निष्ठेने काम करण्याचा निर्धार केला. नमस्कार, मी प्रशांत ओमप्रकाश गड्डम, प्रभाग क्रमांक 8 मधनं इच्छुक उमेदवार आहे. आजचा जो भाजपाचा विजय आहे तो सर्वात प्रथम मी जनतेचा आभार मानतो. जो विश्वास चव्हाण कुटुंबियावर व भाजपवर दाखवलेला आहे त्याचा सगळं श्रेय माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना जातो व भोकरचे जे आमदार आहेत आमचे ताई श्रीजयाताई चव्हाण यांचा याच्यात खूप खारीचा वाटा आहे. पक्षात सर्वप्रथम प्रमुख भूमिका जे निभावलेली आहे ते अमरनाथजी राजूरकर यांनी खूप सहकार्य केलं कार्यकर्त्यांना व आमचे जे संघटन मंत्री आहेत संजयजी कोडगे यांचा पण वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांनी विजय संपादित केलेला आहे. आज जो आमच्या ऑफिसवर जल्लोष साजरा झाला तो सर्व समाजातील जनतेनं विकासाच्या जोरावर हा विजय साजरा केलेला आहे. भाजपला मिळलेल्या या यशामागे नेमकं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? नेमकं कारण म्हणलं तर जो विकास नांदेड जिल्ह्यात खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांनी केलेला आहे व श्रीजयाताई चव्हाण यांनी वेळोवेळी जो मार्गदर्शन केलेलं आहे त्या विश्वासावर जनतेनं चव्हाण कुटुंबियावर व भाजपवर विश्वास दाखवलेला आहे. विजयात विरोधक काय चुकले असं तुम्हाला वाटते? विरोधकांनी फक्त चव्हाण साहेबांचं नाव घेऊन राजकारण केलं, याच्यामुळे विरोधक आज खूप मागे पडलेले आहेत हे दिसून येत आहे या जनतेच्या विश्वासातून. हे तुमच्या ऑफिसवर कशाचा इव्हेंट होता? ऑफिसवर काय इव्हेंट होता? आज जो आम्ही भाजप विजयी झाल्याबद्दल जो जल्लोष साजरा केला, आनंद उत्सव जो आमच्या मनात होता, सर्व जनतेच्या मनात जो होता ते आनंद उत्सव आम्ही इथं साजरा केला व मिठाई वाटप करून आम्ही हा जल्लोष साजरा केला. तुमच्यासोबत कोण कोण होतं? प्रभागातील सर्वच समाजातील नागरिक व जो अशोकरावजी चव्हाण साहेबांना मानणारा वर्ग आहे ते सगळेच जण इथं होते.